माणसाने जीवनात येणाऱ्या बदलांना घाबरू नये, तर हा विचार करून त्यांना स्वीकारावे की त्यामुळे जीवनात काहीतरी चांगले घडणार आहे, याचा विचार करावा. सर्वात कठीण विजय हा स्वतःवर विजय असतो, पण कधीही कोणालाही तुमच्यावर असा काहीतरी विश्वास ठेवण्याची परवानगी देऊ नका ज्यासाठी तुम्ही पात्र नाही. तर चला कथा सुरू करूया. एका गावात रामू नावाचा एक व्यक्ती राहत होता. रामूचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. रामूच्या कुटुंबात फक्त 2च सदस्य होते, तो आणि त्याची पत्नी. कच्च्या घरात ते आपला उदरनिर्वाह करत होते. रामू रोज काम करून आपला आणि आपल्या पत्नीचा उदरनिर्वाह करत होता. अशा प्रकारे त्यांचे जीवन चालले होते. काळ जसा जसा पुढे गेला, रामूच्या पत्नीला गरोदरपणाचे समजले. हे ऐकून रामू खूप आनंदी झाला. त्याच्या मनात विचार येऊ लागला की आता आपल्या घरात एक लहानसे बाळ खेळत राहील. आम्ही त्याला आमच्या कुशीत घेऊ. पण जे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनात घडणार होते त्याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. हळूहळू वेळ पुढे सरकला. तो दिवसही आला जेव्हा त्याच्या पत्नीला बाळ जन्माला घालायचे होते. त्याने आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रसूतीचा वेळ जवळ आला. तिकडे रामू काही पैसे जमवायला गेला आणि परत येताना आपल्या होणाऱ्या मुलाबद्दल स्वप्न बघू लागला. पण दुर्दैवाने त्याचा अपघात होऊन मृत्यू झाला. शहरातील काही लोक त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते, तर दुसरीकडे त्याची पत्नी हॉस्पिटलमध्ये तिच्या बाळाला जन्म देणार होती. जेव्हा त्या बिचारीला समजले की तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे, तेव्हा तिचे हृदय पिळवटले. तिचा पतीच तिच्यासाठी सर्वस्व होता आणि आता तो तिला सोडून गेला होता. ती फुटून फुटून रडू लागली. या दुःखद प्रसंगावर तिला अतिशय दुःख होत होतं. तिने विचार केला की हे देवा, तू माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर का आणलास? जो माझा आधार होता त्यालाच तू माझ्यापासून हिरावून घेतलंस. कमीत कमी माझ्या या बाळाचा तरी विचार करायचा असता, ज्याचा आणखी जन्मसुद्धा झाला नाही. त्याच्या जन्मा अगोदरच त्याच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हिरावून घेतलेस. आता कोण त्याचे पालनपोषण करेल? ती बिचारी हॉस्पिटलमध्येच पतीला आठवून खूप रडत होती. तिला समजत नव्हते की तिच्या बाळाच्या येण्याची खुशी साजरी करू की पतीच्या निधनाचे शोक करू. शहरातील काही लोकांनी तिला समजावले की ताई, जन्ममृत्यू हे सर्व विधात्याच्या हातात असते. यात माणसाचा काहीही वश नाही. परमेश्वर जे करतो ते नेहमी चांगलेच करतो. म्हणून जे गेले त्याचा शोक सोडा आणि आता जे आले आहे त्याबद्दल विचार करा. असे अनेक पद्धतीने लोक त्या गरीब महिलेला समजावतात आणि काही वेळातच तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाला पाहून तिचे थोडे दुःख हलके झाले. तिने ठरवले की आता मी माझ्या मुलाला मोठं करेन, तोच माझा आधार बनेल. आता ती त्या बाळाला घेऊन तिच्या घरी आली. तिचे कुटुंब फार गरीब होते. गावातील काही लोकांनी त्या महिलेची काही दिवस मदत केली, पण कोण किती दिवस मदत करेल? काही दिवसानंतर मदतनीस ही मागे हटले
आता ती आपल्या मुलाला घेऊन पूर्णपणे एकटी पडली. तिला समजले की इतरांच्या मदतीने किती दिवस जगता येईल. जर आपल्याला जगायचे असेल आणि या मुलाला वाढवायचे असेल तर स्वतः जबाबदारी घ्यावी लागेल व स्वतः काम करावे लागेल. या विचाराने ती इतरांच्या घरात स्वच्छता आणि घरकाम करायला लागली. काम करून मिळणाऱ्या पैशातून ती आपला आणि आपल्या मुलाचा उदरनिर्वाह करू लागली. हळूहळू तिचा मुलगा मोठा होऊ लागला. जेव्हा तो मुलगा 5 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या आईने त्याला शिकविण्यासाठी गावातील सरकारी शाळेत दाखल केले. तिने विचार केला की मी माझ्या मुलाला शिकवून मोठं करेन, जेणेकरून त्याला कधीही कोणाच्याही पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही. त्या मुलालाही हे चांगले समजले होते की त्याच्या घरात फक्त आईच कमावती आहे. त्यामुळे तो मन लावून अभ्यास करू लागला. हळूहळू मुलगा 14 वर्षांचा झाला. एके दिवशी ती महिला खूप आजारी पडली. तिने विचार केला की छोटासा आजार असेल, लक्ष देण्याची गरज नाही. पण तिची तब्येत दिवसेंदिवस वाईट होत गेली आणि आजारपणामुळे ती कामावर जाऊ शकत नव्हती आणि तिच्याकडे इतके पैसे पण नव्हते की तिचा इलाज ती करू शकेल. आईच्या आजारपणामुळे तो मुलगा खूप चिंतेत होता. एक दिवस त्याने आईला म्हटले, आई, तू चिंता करू नकोस, मी लगेच डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन येतो. तू ते घे, मग लवकर बरी होशील. तिच्या मुलाची ही काळजी पाहून आईचे डोळे भरून आले. आई म्हणाली, बाळ, काळजी करू नकोस, तुला कुठे जाण्याची गरज नाही. माझी पण आता जाण्याची वेळ आली आहे. मी तुझ्या वडिलांजवळ जाऊ इच्छिते. पण बेटा, मी गेल्यानंतर तू नेहमी आपले नाव कमव. नेहमी स्वाभिमानी बनून जग. कधी कोणापुढे हात पसरू नकोस, भीक मागू नकोस. मुलगा म्हणाला, आई, तू घाबरू नकोस. असे म्हणून तो मुलगा आईकडून पैसे घेऊन औषध घेण्यासाठी निघून गेला. मुलगा औषध घेऊन आला, पण आईच्या प्राणांनी शरीर सोडले होते. गावातील लोकांनी तिचे अंत्यसंस्कार केले. आता तो मुलगा पूर्णपणे एकटा झाला होता. नियतीने त्याच्याशी असे खेळ खेळले होते की त्याच्या गरजेला तो एकटाच राहिला होता. वय पण जास्त नव्हते. आई वडिलांशिवाय पोरका मुलगा जाईल तर कुठे जाईल, करेल तर काय करेल. दूरचे जे नातेवाईक होते त्यांनी पण त्या मुलावर लक्ष दिले नाही. शेवटी तो गरीब होता ना. मुलाने पण हार मानली नाही. त्याने आपल्या जीवनाची जबाबदारी घेतली. त्याच्या आईने ठेवलेल्या काही पैशाने मुलाने त्याचा निर्वाह केला. पण काही दिवसांनी ते पैसे संपले आणि घरात काहीच उरले नाही. आता त्याच्याकडे एकच पर्याय होता की आता मला काहीतरी काम करावेच लागेल. तेव्हा जेवणाची व्यवस्था होईल आणि शाळेची फीस भरल्या जाईल. मुलाला त्याच्या आईने सांगितलेल्या गोष्टीची चांगलीच आठवण होती. त्याच्या आईने सांगितले होते, बेटा, कितीही वाईट वेळ आली तरी कोणापुढे हात पसरू नको. मेहनत करूनच जीवन जग. मुलाला त्याच्या आईची ही गोष्ट चांगलीच लक्षात होती. म्हणून तो कधीच कोणापुढे भीक मागत नसे. शाळेतून घरी आल्यावर तो लोकांच्या शेतात कामाला जात असे, तर कधी कुणाच्या चहाच्या टपरीवर कामाला जायचा आणि तिथून मिळालेल्या पैशाने शाळेची फीस भरायचा.
आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या वस्तू भरायचा. या पद्धतीने छोट्याशा वयात तो मुलगा अभ्यास पण करायचा आणि मजुरी पण करायचा. हळूहळू काही वेळ असाच निघून जातो आणि तो मुलगा आता गावाकडून निघून तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जातो. तेव्हा त्याच्या वह्या पुस्तकांचा आणि फीसचा खर्च वाढतो. पण तो मुलगा हिंमत हारत नाही. तो तरीसुद्धा दररोज स्कूलला जातो. तो जे पण कमावतो ती सर्व कमाई त्याच्या शिक्षणासाठी खर्च होते आणि जे काही थोडेफार शिल्लक राहायचे त्याने तो पोट भरायचा. जर कुठे स्थायी काम करायचं तर शिक्षण सुटायचे आणि शिक्षण घ्यायचं तर पोट भरण्यासाठी काहीच राहत नव्हते. म्हणून तो सोबत दोन्ही कामे करायचा. शाळेतून येऊन तो कामाच्या शोधात जात असे. त्याच्या आईच्या शब्दांना स्मरण करून तो नेहमी मेहनत करीत राहिला. या काळात तो शाळा आणि काम दोन्ही व्यवस्थापित करत राहिला. एकदा काय झाले, शाळेतून येऊन तो कामाच्या शोधात गेला, पण काम मिळाले नाही. हारून थकून घरी आला. जे पैसे होते तर त्याने ते पहिले स्कूलची फीस भरली होती. त्याची तर अशी स्थिती होती की रोज कमावले तेव्हा खायला मिळायचे. मुलाने हा विचार केला की आज काही खायला मिळणार नाही, पण उद्या मिळेल. तो त्या रात्री उपाशीच फक्त पाणी पिऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उपाशीच शाळेत गेला. शाळेतून घरी आल्यावर तो परत कामाच्या शोधात निघाला. त्याने विचार केला, काल काम मिळाले नाही, पण आज कोणतं ना कोणते काम नक्कीच मिळेल. पण दुर्भाग्याने त्याची पाठ सोडली नाही. दुसऱ्या दिवशीही त्याला काम मिळाले नाही. त्या दिवशीही त्याला उपाशीपोटीच झोपावे लागले. पण उपाशीपोटी तर झोप येत नव्हती. उपाशीपोटी त्याने विचार केला की कोणाला तरी काही मागून खावे. पण त्याला आईची गोष्ट आठवली. ती मरताना म्हणाली होती की तू कधीच कुणाच्या पुढे हात पसरवू नकोस, कधीच भीक मागून खाऊ नकोस, कमवूनच खा. तो विचार करू लागला, माझ्या आईने मला नेहमी कष्ट करून जगण्याचा सल्ला दिला होता. मी कधीच कुणाच्या पुढे हात पसरवणार नाही, भीक मागणार नाही. या परिस्थितीत ही मुलाने कधीही हार मानली नाही. मुलगा पण खूप स्वाभिमानी होता. कुणाला काही मागण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्याने विचार केला की काहीही झाले तरी भीक मागून खाणार नाही. पण त्याला वाटते, आता मला जेवण मिळाले नाही तर माझा प्राण निघून जाईल. मला काही ना काही तर करावेच लागेल. आता परत एकदा त्याच्या मनात भीक मागण्याचा विचार येतो आणि त्याची अंतरात्मा त्याला सांगते की तू गरीब आहेस, भिकारी नाही. आणि तू जर आज हार मानून भीक मागितलीस तर तुला भीक मागण्याची सवय पडून जाईल. तू भिकारी बनून जाशील. खूप वेळेपर्यंत मुलगा याच प्रश्नांमध्ये गुंतून जातो. मग त्याच्या डोक्यात येते की भीक मागणे वेगळी गोष्ट आहे आणि मदत मागणे ही वेगळी गोष्ट आहे. मी कोणाला भीक नाही मागणार, पण मदत तर मागू शकतो. भीक मागणे तर ते आहे जे घेऊन वापस दिल्या जात नाही, पण मदत मागणे ते आहे जे तुम्ही कधीही वापस देऊ शकता. त्याने भीक मागण्याची नाही तर मदत घेण्याचे ठरवले. मुलाने विचार केला की कुणाला तरी मदत मागू आणि जेव्हा मला काम मिळेल तेव्हा परत करू. आता मुलगा घरातून बाहेर निघाला व गावाबाहेर एका मोठ्या घराजवळ जाऊन मुलाने दार ठोठावले. एका स्त्रीने दरवाजा उघडला. तिने बघितले की दाराबाहेर एक 15 वर्षांचा उदासचा
आणि निरागस असा मुलगा उभा आहे. ती त्या मुलाला विचारते, बेटा तू दरवाजा का वाजवलास? काही काम आहे का? तेव्हा तो मुलगा तिला दोन्ही हात जोडून म्हणाला, आईजी, मी दुपारच्या वेळेस तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमा मागतो. ती स्त्री मुलाला म्हणते, बेटा तुला काही पाहिजे का? मी तुझी काय मदत करू शकते? ती स्त्री पण एका मुलाची आई होती. त्या स्त्रीच्या विचारण्यावर तर मुलाच्या मनात हे आले की चला यांना आपण सांगूनच टाकू की 2 ते 3 दिवसांपासून मी उपाशी आहे आणि जेवण न भेटल्यामुळे खूप परेशान आहे. पण त्याच्या स्वाभिमानाने त्याला थांबवले व जेवणाऐवजी पाणी मागितले. तो म्हणाला, आईजी, मला पाणी मिळेल का? मला खूप तहान लागली होती म्हणून मी दरवाजा वाजवला. ती स्त्री मुलाचे हाल पाहून समजली की तो खूप भुकेला आहे. ती स्त्री म्हणते, बेटा थोडं थांब, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. ती स्त्री घरात जाते आणि किचनमधून 1 ग्लास दूध आणि काही लाडू घेऊन दरवाजात येते. त्या आईने त्याला दूध आणि लाडू दिले. त्या मुलाने ग्लास घेतला तर त्यात दूध होते. ते पाहून मुलगा खुश होतो आणि मनोमन त्या स्त्रीला आशीर्वाद देतो. स्त्रीने त्या मुलाला पहिले लड्डू खायला दिले आणि म्हणाली, बेटा तू आधी लड्डू खाऊन घे आणि नंतर दूध थंड झाल्यावर पी. मुलगा जेव्हा त्या स्त्रीला पाहतो तेव्हा त्याला वाटते जणू त्याची आईच त्याला दूध प्यायला देत आहे. तो मनोमन विचार करतो की किती चांगली आई आहे. मी 1 ग्लास पाणी मागितले आणि या दूध घेऊन आल्या. त्यांनी समजून घेतले की मी भुकेला आहे. मुलगा आरामात बसून लाडू खातो आणि दूध पितो. तेव्हा ती स्त्री म्हणते, बेटा अजून काही पाहिजे का? मुलगा विचार करायला लागतो की या लड्डू आणि दुधाच्या बदल्यात मी या आईंना काय देऊ शकतो? माझ्याजवळ तर काहीच नाही. दूध पिऊन झाल्यावर मुलगा त्या स्त्रीला म्हणतो, आईजी, मी तुम्हाला 1 ग्लास पाणी मागितले तर तुम्ही मला दूध पाजले. या बदल्यात मी तुम्हाला काय देऊ शकतो? ती स्त्री म्हणाली, बाळ, मी तुला दूध पाजले आहे ते यासाठी नाही की मी तुझ्याकडून काहीतरी घेण्यासाठी. ती स्त्री म्हणाली, बेटा तुझा चेहरा पाहून वाटत होतं की तुला खूप भूक लागली आहे. त्यामुळे मला वाटले की पाण्याऐवजी तुला दूध प्यायला द्यावे. यामुळे मी तुला दूध प्यायला घेऊन आले. मुलाने तरी त्यांना परत म्हटले, आईजी, तुम्ही या बदल्यात मला काहीतरी मागा. मी माझ्या ऐपतीनुसार जरूर काही ना काही देईन. त्या मुलाचे बोलणे ऐकून त्या स्त्रीने विचार केला की हा मुलगा खूपच स्वाभिमानी आहे. त्याचा आग्रह पाहून व त्याचं मन राखण्यासाठी ती स्त्री त्या मुलाला म्हणते, मी तुला दूध प्यायला देऊन काही उपकार केले नाही, पण तरीही तू मला काही द्यायचेच आहे. तर मला एक वचन दे की जेव्हा तू मोठा होशील आणि मदत करण्यालायक बनशील तेव्हा तू पण एखाद्या गरजवंताची मदत कर आणि कधीही मेहनत करूनच जग. काही दिवसांनंतर ती स्त्री तिच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली असताना त्या मुलाला त्या शाळेत तिने पाहिले व तिने त्याला ओळखले. ती स्त्री त्या शाळेच्या शिक्षकांशी भेट घेते व त्यांना विचारते
की हा मुलगा कोण आहे. शिक्षकांनी त्यांना सांगितले की हा बिना आईवडिलांचा पोरका मुलगा आहे. त्याच्या लहानपणीच त्याचे आईवडील वारले आहेत. त्या मुलाचे नाव महेश आहे. हे ऐकून त्या स्त्रीला खूप दुःख होते. ती शिक्षकांना विचारते की याचे आईवडील नाहीत, मग या मुलाच्या शिक्षणाचा खर्च कोण करतं. तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक सांगतात, ताई, महेश खूपच छान मुलगा आहे. तो त्याच्या शिक्षणाचा खर्च स्वतःच करतो आणि अभ्यासात पण खूप हुशार आहे. तो स्वतः मेहनत मजुरी करतो आणि शाळेची फीस भरतो. जेव्हा कधी तो शाळेत येत नाही किंवा शाळेच्या फीस देण्यास त्याच्याकडून उशीर झाला तर आम्ही त्याच्यावर जबरदस्ती करत नाही. त्याची स्थिती ऐकून त्या स्त्रीचे मन करुणेने भरून येते व तिचं मन म्हणते की त्या मुलाची मदत करावी, ज्याचं या जगात कोणी नाही. आणि अशाच लोकांची तर मदत केल्याने ईश्वर प्रसन्न होईल. ज्याचे कोणी नाही तो भगवंताचा आहे आणि अशा गरजवंत लोकांची मदत करणे म्हणजेच आपल्या भगवंताला प्रसन्न करणे होय. त्या स्त्रीने विचार केला की हा मुलगा खूप स्वाभिमानी आहे. असे तर तो माझ्याकडून पैसे घेणार नाही. मग ती शाळेच्या मुख्याध्यापकांना म्हणाली, सर, मी जर या मुलाची फीस भरली तर चालेल का. शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले की मला काही प्रॉब्लेम नाही, पण यासाठी महेश तयार होणार नाही. ती स्त्री शाळेच्या मुख्याध्यापकांना म्हणते, सर, मला महेशची मदत करायची आहे. तुम्ही महेशला समजवा की त्याची परिस्थिती पाहून सरकारने त्याची फीस माफ केली आहे व त्याला फी भरायची काही जरूरत नाही. शाळेचे मुख्याध्यापक त्या स्त्रीच्या विचारांशी सहमत होतात आणि ती महिला महेशची वर्षभराची फी भरून तिच्या घरी निघून जाते. याच पद्धतीने ती प्रत्येक वर्षी त्याची वर्षभराची फी भरून टाकायची, कारण की महेशला चांगल्या प्रकारे अभ्यास करता यावा. मुलाचे हाल पाहून ती स्त्री नेहमी त्याची मदत करीत होती. ती त्याच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था करत होती. आता तर महेशही मन लावून अभ्यास करतो व खाण्यापिण्यासाठी एखाद्या दुकानावर काम करायचा. मित्रांनो, डुबत्याला काडीचा सहारा खूप असतो. त्या स्त्रीच्या थोड्याशा प्रयत्नाने महेशची चांगलीच मदत झाली. महेश आता चांगलाच मन लावून अभ्यास करीत होता. याच पद्धतीने आणखी काही वर्ष निघून गेले. आता पुढची तयारी करण्यासाठी महेश शहरात शिक्षणासाठी गेला. त्याने विचार केला की शहरात राहून मी एखादी छोटी मोठी नोकरी करून आपले शिक्षणही पूर्ण करू. ही गोष्ट त्या स्त्रीला तेव्हा कळते जेव्हा ती त्याची फीस भरण्यासाठी शाळेत जाते. फीस जमा करते तेव्हा शिक्षक सांगतात की आता महेशची फी भरण्याची गरज नाही, कारण की महेश आता पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेलाय. त्या स्त्रीने जेव्हा हे ऐकले तेव्हा विचार करायला लागली की कदाचित भगवंतांनी मला इतकाच वेळ दिला असेल त्याची मदत करण्याचा. हे भगवंता, त्या मुलावर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या आणि तो जिथे राहील तिथे त्याला खुश राहू द्या. या प्रकारे ती स्त्री आपल्या घरी परत आली आणि आपल्या संसारात व्यस्त झाली. इकडे महेश शहरात जाऊन अभ्यास करायला लागला व खर्च भागवण्यासाठी तो एक नोकरी करू लागला.
या पद्धतीने आता 30 वर्ष उलटून जातात. तो मुलगा आणि ती स्त्री एकमेकांना परत कधीच भेटू शकली नाहीत. ती स्त्री आता वृद्ध झाली होती. त्या स्त्रीचा मुलगाही आता मोठा झाला होता. तिचा मुलगा व्यापारी झाला होता. ती स्त्री आधीच एका संपन्न घरची होती आणि तिचा मुलगाही आता व्यापार करून चांगलाच पैसा कमवत होता. त्या आईचा मुलगाही खूप संस्कारी होता व आईवर त्याचे खूप प्रेम होते. अशीच एका दिवशी त्याची आई खूप आजारी पडली. संध्याकाळी मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा आईची अवस्था पाहून बेचैन झाला. या तिच्या मुलाने तिला हॉस्पिटलमध्ये नेले व ॲडमिट केले. नंतर टेस्टमध्ये समजले की त्याच्या आईला कॅन्सर झाला आहे. त्या स्त्रीचा मुलगा म्हणतो की डॉक्टर साहेब, माझ्या आईचा चांगला इलाज करा, पैशांची अजिबात काळजी करू नका. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. डॉक्टरने मुलाला सांगितले की तुमच्या आईला कॅन्सर झाला आहे व तिचे उपचार खूप महागडे आहेत आणि छोट्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये याचे उपचार होत नाहीत. यासाठी तुम्हाला मोठ्या शहरात एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करावे लागतील आणि मोठे हॉस्पिटल म्हणजे खर्च पण अधिक जास्त होईल. मुलाने म्हटले, डॉक्टर साहेब, मी माझ्या आईला बरे करण्यासाठी काही पण करू शकतो. तुम्ही बस मला काही एक रस्ता दाखवा. मी माझ्या आईचा इलाज कुठे करू शकतो? तेव्हा डॉक्टर साहेब त्याला मोठ्या शहरात जाण्याचा सल्ला देतात. डॉक्टर म्हणतात की मोठ्या शहरात कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. जर तिथे तुमच्या आईवरील उपचार पूर्ण केले तर तुमची आई या रोगातून वाचू शकते. नाही तर तुमच्या आईचे प्राण संकटात पडू शकतात. हे ऐकून मुलगा घाबरून जातो. तो डॉक्टरांकडून मोठ्या शहराच्या डॉक्टरांचा पत्ता व फोन नंबर घेऊन आपल्या आईला घेऊन शहरात जातो. त्याची आई तर त्याला खूप मना करत असते की बेटा, मला घेऊन कुठे जाशील? इतके पैसे कुठे आहेत आपल्याकडे? मोठ्या शहरात योग्य उपचार घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत. येथूनच आपण डॉक्टरांकडून औषधी घेऊन टाकू. हळूहळू मी बरी होऊन जाईल. तू परेशान होऊ नकोस. तेव्हा मुलगा बोलला, आई, एक तू तर आहेस या दुनियेत की तुझ्या असण्यामुळेच मला कधी एकटेपणा वाटत नाही. कधी मला कोणत्या गोष्टीची चिंता होत नाही. म्हणून का होईना मी तुला या आजाराने मरू देणार नाही. पैशांचं काय, संपले तर पुन्हा कमवून घेईल, पण आई तर पुन्हा नाही भेटणार. या प्रकारे मुलगा आपल्या आईला घेऊन शहरात जातो. ज्या डॉक्टरांकडून आईचा इलाज करायचा होता ते डॉक्टर साहेब त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये नव्हते. ते कोणत्या तरी पेशंटला बघायला विदेशात गेले होते. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याने सांगितले की ते उद्या येणार आहेत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. मुलाने वेळ न घालवता त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि डॉक्टर साहेब येण्याची वाट पाहायला लागला. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर साहेब आले तेव्हा तो मुलगा त्याच्या आईची तब्येत डॉक्टर साहेबांना दाखवतो. डॉक्टर साहेबांनी भरोसा दिला की तपासण्यांच्या आधारावर ते सांगू शकतात की त्याची आई बरी होईल की नाही, पण यांचा उपचार खूप लांब चालेल. मुलगा म्हणाला, काहीही झाले तरी मी माझ्या आईला बरे करूनच घरी घेऊन जाणार आहे. यासाठी मला माझे सर्व काही विकावे लागले तरी चालेल.
किंवा कितीही दिवस इथे थांबावे लागले तरी चालेल. या प्रकारे डॉक्टरने त्याच्या आईचे उपचार चालू केले. जर छोट्या शहराची गोष्ट असती तर खर्च काही कमी झाला असता, पण तिथला खर्च तर खूपच लांब होता. तरी पण त्या मुलाने हिंमत हारली नव्हती. मित्रांनो, आईपेक्षा अनमोल या जगात काहीच नाही. डॉक्टर साहेब जे औषधी लिहून द्यायचे ते खूप महाग मिळायचे. मुलगा आपल्या आईसाठी महागात महाग औषधी घेऊन यायचा. तिकडे त्याचा जो व्यापार होता तो आईच्या देखरेखीमुळे, त्याच्यात पण लक्ष देऊ न शकल्यामुळे तो व्यापार थंड पडला होता. खूप दिवसांपर्यंत उपचार होत राहिले. हळूहळू त्याच्या आईच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली. मुलाजवळ जो काही जमा खर्च होता तो संपायला लागला. इकडे आईला जेव्हा माहिती होते की आता मुलाजवळ पैसे नाहीत, तेव्हा आई मुलाला म्हणते, बेटा, तू इतकी महाग औषधी का घेतोय? कुठून डॉक्टर साहेबांची फीस जमा करशील? कुठून औषधांचा खर्च उचलशील? तुझा व्यापार पण बंद झालाय. तेव्हा मुलगा म्हणतो, आई, तू काळजी करू नकोस. मी तुझा उपचार, आपले घर, दुकान सर्व काही विकून करीन. आई मुलाच्या हट्टासमोर हतबल होते. तो मुलगा त्याच्या आईचा उपचार निरंतर चालू ठेवतो आणि हळूहळू 1 महिना संपतो. तिथे एक गोष्ट खूपच विचित्र असते. त्या हॉस्पिटलचा जो सर्वात मोठा डॉक्टर होता तो मुलाच्या आईला जेव्हा भेटायला यायचा, तो खूप वेळ त्या आईसोबत बसून गप्पा मारायचा. हे पाहून आईलाही खूप छान वाटायचे आणि ती विचार करायची की किती अजब डॉक्टर आहे. इतका मोठा डॉक्टर असून पण ज्याच्याजवळ बिलकुल फुरसत नाही, तो माझ्याशी गप्पा मारायला इतका वेळ कसा काढतो. मित्रांनो, या प्रकारे खूप दिवस निघून जातात. एक दिवस तो मुलगा डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर साहेबांना विचारतो की डॉक्टर साहेब, अजून माझ्या आईचा इलाज आणखी किती दिवस चालेल? डॉक्टर साहेब त्याला सर्व काही सांगतात की भाऊ, तुम्ही काही चिंता करू नका. तुमची आई आता पूर्णपणे स्वस्थ झाली आहे. मी पण संतुष्टीसाठी परत एकदा तपासण्या पूर्ण करून घेतो. त्या टेस्टचे रिपोर्ट्स येऊ द्या, मग तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. आता तर त्या आईचा मुलगा रिपोर्ट्स येण्याची वाट पाहू लागला. 2 दिवसानंतर रिपोर्ट्स येतात. जेव्हा रिपोर्ट्स येतात तेव्हा मुलगा परत डॉक्टरांना भेटायला जातो आणि विचारतो, डॉक्टर साहेब, माझी आई आता पूर्णपणे बरी झाली का? काही संकटाची गोष्ट तर नाही ना? तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतात की भाऊ, चिंता करू नका. रिपोर्ट्स चांगले आलेत. तुमची आई पूर्णपणे बरी झाली आहे. आता तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टरचे बोलणे ऐकून मुलगा खुश होऊन जातो आणि डॉक्टर साहेबांना खूप धन्यवाद द्यायला लागतो. मुलगा आपल्या आईजवळ जातो आणि विचार करतो की देवाचे खूप खूप धन्यवाद की माझी आई वाचली. माझी मेहनत सफल झाली. हीच गोष्ट तो आपल्या आईला सांगायला जातो आणि आईला म्हणतो, आई, तू आता पूर्णपणे बरी झाली. आता आपण लवकरच आपल्या घरी जाणार आहोत. हे ऐकून आई पण खूप खुश होते. पण पुढच्या क्षणी ती हे विचार करून उदास होते की मी तर ठीक झाले, पण या हॉस्पिटलचे जे बिल झाले ते लाखोने असेल आणि ते माझा मुलगा कसा देऊ शकेल? इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था तो कसा करेल? त्याच्याजवळ जे काही होतं ते सर्व तर उपचारामध्ये खर्च झालं.
आईला उदास पाहून तो मुलगा तिला समजावतो, आई तू का अशी उदास होतेस? मी माझे जे काही आहे ते सर्व विकून हॉस्पिटलचे बिल भरेल. अगं घर दुकान तर नंतर पण बनवून घेईल. आई तुला या गोष्टीची चिंता करण्याची काहीच गरज नाही. मुलगा आपल्या आईला खूप समजावतो, पण आई तर आई असते ना. तिचं तिच्या मुलासाठी चिंता करणं खूप स्वाभाविक होतं. आई विचार करायला लागते की माझा मुलगा सर्व काही विकून टाकेल तर तो पुढे त्याचं जीवन कसं चालवेल, याच्या भविष्याचं काय होईल. ती आई रात्रभर हाच विचार करत राहिली. चिंता करता करता आई व मुलाची रात्र निघून गेली. जेव्हा दुसरा दिवस उजाडतो आणि त्याच्या आईच्या सुट्टीची वेळ होते, तर हॉस्पिटलचा एक कर्मचारी एक लिफाफा घेऊन आई व मुलाच्या जवळ येतो आणि त्या स्त्रीच्या मुलाजवळ जाऊन सांगतो की डॉक्टर साहेबांनी हा बिलाचा लिफाफा पाठवला आहे. तुम्ही या बिलाच्या लिफाफ्याला नीट पाहून घ्या आणि हे बिल भरून तुम्ही तुमच्या आईला घरी घेऊन जाऊ शकता. बिलाचा लिफाफा देऊन तर तो हॉस्पिटलचा कर्मचारी तर चालल्या गेला. आता तो मुलगा त्या बिलाच्या लिफाफ्याला हातात घेऊन विचार करतो की माहीत नाही किती बिल आले असेल. मुलाला चिंतेत पाहून आई ही परेशान होऊन जाते. आई एकदमच तो बिलाचा कागद मुलाच्या हातातून ओढून घेते आणि आई ते बिल खोलून बघते. तिकडे हॉस्पिटलचे जे सर्वात मोठे डॉक्टर होते ते पण त्या वेळेला तिथे पोहोचतात. इकडे आईने जेव्हा त्या लिफाफ्याला खोलून पाहिले तर त्यात एक छोटीशी चिठ्ठी ठेवलेली होती. त्या चिठ्ठीवर लिहिले होते की आईजी, तुम्ही तुमचे बिल तर 30 वर्षांपूर्वीच भरले होते, जेव्हा तुम्ही 2 दिवस भुकेल्या मुलाला 1 ग्लास दूध आणि लाडू खाऊ घालून आणि पुढील पूर्ण वर्षभराची फी भरली होती. चिठ्ठी वाचून स्त्रीचे डोळे आश्चर्यचकित झाले. जेव्हा त्या आईचा मुलगा विचारतो की आई, डॉक्टर साहेबांनी किती बिल दिले, तेव्हा ती चिठ्ठी ती तिच्या मुलाजवळ देते. मुलगा जेव्हा ते वाचतो तर तोही हैराण होऊन जातो. मुलगा आपल्या आईला विचारतो की आई, तू डॉक्टर साहेबांना पहिल्यापासून ओळखते का? डॉक्टर साहेबाशी तुझी ओळख कधी झाली होती? तेव्हा आई सांगते, बेटा मी यांना पहिल्यापासून नाही ओळखत, आता माहीत झाले आहे. मुलाने विचारले, मग यात 30 वर्षांपूर्वीची घटना कशी लिहिलेली आहे? तेव्हा आई सांगते, बेटा 30 वर्षांपूर्वी जेव्हा तू खूप लहान होतास तेव्हा तुझ्या वयाचा एक छोटासा मुलगा भर दुपारी आपल्या घराच्या दरवाजात आला होता. तो खूप उपाशी तापाशी होता. त्याने मला 1 ग्लास पाणी मागितले होते. मुलाला बघून मी समजून गेले की मुलगा खूप उपाशी आहे आणि म्हणून मी त्याला दूध आणि लाडू आणून त्याला खायला दिले. तो खूप दिवसांनी उपाशी होता. त्याने दूध तर पिऊन घेतले, पण म्हणायला लागला की मी तुमचे हे उपकार कसे फेडू? तर त्याला मी समजावण्यासाठी मी त्याला म्हणाले होते की जेव्हा तू मोठा होशील आणि मदत करण्यालायक बनशील तेव्हा तू पण एखाद्या गरजवंताची मदत कर. मला काय माहीत होते की तोच मुलगा ज्याला मी 1 ग्लास दूध पाजले होते तो 30 वर्षानंतर इतका मोठा डॉक्टर बनून माझी मदत करेल. लोक तर आज मदत घेऊन उद्या विसरून जातात, पण त्या मुलाने माझे ते वचन
आत्तापर्यंत ध्यानात ठेवले आहे. मी या गोष्टीने खूप हैराण आहे की डॉक्टर साहेबच तो मुलगा आहे. इकडे आई आणि मुलगा आपापसात बोलचाल करत होते आणि तिकडे डॉक्टर साहेब त्यांच्या मागे उभे राहून त्यांच्या गप्पा ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि लहानपणीची ती वेळ त्यांना आठवली जेव्हा ते उपाशी तापाशी त्या आईच्या दाराशी गेले होते. डॉक्टर साहेब पुढे जाऊन त्या आईच्या पाया पडतात आणि आईंच्या जवळ जाऊन बसतात आणि म्हणतात, आई, तुमचे बोललेले शब्द आज पण माझ्या कानात गुंजतात. मी तुमच्या बोललेल्या त्या शब्दांना माझे संस्कार बनवले आहे. मी माझ्या जीवनात खूप दुःख पाहिले आहे, पण कधी हिंमत हारली नाही. मी तुमचा खूप मोठा कर्जदार आहे. जर तुम्ही माझी स्कूलची फीस भरली नसती तर मी इतका मोठा डॉक्टर बनू शकलो नसतो. आई, ही तुमचीच देणगी आहे. मी तर त्या दिवशीच तुम्हाला माझी आई मानले होते, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या ममतेच्या छायेत बसून भुकेल्याला दूध पाजले होते. इतके सांगितल्यावर डॉक्टर साहेब ते सर्व पैसे वापस करतात जे आईच्या औषधांवर खर्च झाले होते आणि म्हाताऱ्या आईच्या पायांशी डोके टेकवतात. ती आई डॉक्टर साहेबांना उठवून आपल्या छातीशी कवटाळते. डॉक्टर साहेब आणि म्हाताऱ्या आईचे डोळे पाणावलेले असतात. जेव्हा हे दृश्य हॉस्पिटलचे सगळे लोक पाहतात तेव्हा सगळेच हैराण होतात आणि सगळ्यांचे डोळे पाणावतात. माणसाने नेहमी जीवनात चांगली कामे करावीत. चांगली कामे कधीच वाया जात नाहीत. एका स्त्रीने एकेकाळी गरीब व पोरक्या मुलाची खूप मदत केली होती. आज त्या स्त्रीच्या म्हातारपणात व आजारपणात तोच गरीब मुलगा डॉक्टरच्या रूपात परत आला होता. जीवनाचा हा नियम आहे की प्रत्येक चांगलं काम आपल्याकडे परत येते. मित्रांनो, या 4 गोष्टी जो कोणी समजून घेईल तो कधीच गरीब राहणार नाही. पहिली गोष्ट, मनुष्याने कधी जीवनात येणाऱ्या परिवर्तनांना घाबरून जाऊ नये. उलट हा विचार करून स्वीकार केलं पाहिजे की आपल्या जीवनात आणखी काहीतरी चांगले होणार आहे. या परिवर्तनांनी माणूस खूप काही शिकतो आणि तो योग्य रस्ता पकडतो. जो आपल्यासोबत झालेल्या घटनांनी तुटून जातो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, अंधार कितीही घनदाट असला तरीही एक छोटासा दिवा त्या अंधाराला मिटवू शकतो. त्याच पद्धतीने जर जीवनात कितीही अंधार आला तर ज्ञानरूपी दिव्याने अंधाराला मिटवून योग्य रस्ता सापडता येतो. ज्ञान तो निधी आहे जो रंकला राजा बनवून टाकतो. भटकलेल्याला योग्य रस्ता दाखवतो. तिसरी गोष्ट, दुसऱ्याचे भले करा, दुसऱ्यावर दया करा. तुमचेही भले आपोआप होत जाईल. तुम्हाला जर तुमच्या जीवनात कुणाला मदत करण्याचे सौभाग्य मिळाले तर जरूर करा. म्हणतात ना की बुडत्याला काडीचा आधार खूप असतो. तुमच्या छोट्याशा मदतीने कुणाचं आयुष्य बदलू शकतं. तुमचं छोटंसं योगदान कुणासाठी वरदान बनू शकतं. जर तुम्ही अडचणीत सापडल्यास घाबरू नका. जर एक रस्ता बंद होतो तर तिथे 100 रस्ते आपोआप खुलतात. मनुष्याच्या जीवनात सौंदर्य तेव्हा येते जेव्हा अडचणीच्या भट्टीत तापून कष्ट सहन करूनच मनुष्याला अनुभव मिळतो आणि हा अनुभव खूप कामा येतो. चौथी गोष्ट, मानवाचे दिवस कसे का असेना, भलेही त्याच्या जीवनात कितीही अडचणी येवोत, पण कधीही भीक मागून नाही खाल्ले पाहिजे. भीक मागून खाणारा स्वतःच्याच नजरेतून उतरतो
आणि जो जेव्हा भीक मागून खातो तर त्याची ती सवय बनून जाते बिना मेहनत न करता खाण्याची. म्हणूनच माणसाने मेहनत करून व कमवूनच खावे, तेव्हाच मनुष्य सफल आणि आत्मनिर्भर बनू शकतो. कुणाला मदतीची गरज असल्यास आपण सर्वात आधी त्यांची मदत करा. पण जर तुम्हाला मदत मागण्याची गरज असेल तर स्वतःची मदत करा. कुणाच्या मदतीची अपेक्षा करू नका. स्वतःची मदत स्वतः करण्याची योग्यता ठेवा. आत्मसन्मान तुमचा आवाज आहे, याला बुलंद ठेवा. दुसऱ्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा चांगले आहे की स्वतःवर लक्ष द्या. स्वतःला समजून घ्या आणि पुढे चालत राहा. आत्मसन्मान एक असे कवच आहे ज्याला तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जो कोणी स्वतःवर प्रेम करत नाही तो इतरांवरही प्रेम करण्यालायक नाही. त्यांचा आदर सत्कार अजिबात करू नका जे तुमचा आदर सत्कार करत नाहीत. याला अहंकार समजू नका, याला आत्मसन्मान म्हणतात. जर तुम्हाला वाटत असेल की जगाने तुमचा आदर करावा तर सर्वात आधी तुम्हाला स्वतःचा आदर करावा लागेल. जर कुणी तुमचा अपमान करत असेल तर त्याचे पण आभार माना, कारण की तो तुम्हाला तुमच्या जीवनाचे सत्य सांगत आहे. जास्त करून लोक त्या वस्तूंची कदर करत नाही जे त्यांना सहज मिळते, पण हरवल्यावर पश्चाताप करतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर करा व लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. नमो बुद्धाय.